आजकाल वेडेवाकडे दात येण्याची समस्या खूप जास्त वाढलेली आहे. ज्यांचे वेडेवाकडे दात असतात त्यांनाच या गोष्टीचं दुःख माहीत आहे की वेडेवाकडे दात असल्यावर आपण व्यवस्थितपणे हसू नाही शकत, चार चौघामध्ये व्यवस्थितपणे बोलू नाही शकत. आपला अनेक जण मजाक उडवत असतात. अशा प्रकारच्या एम्बॅरेसिंग फिलिंग ज्यांचे वेडेवाकडे दात आहेत त्यांना येत असतात किंवा लोक वेळोवेळी त्यांना या गोष्टीचे टॉन्ट मारून दाखवून देत असतात की तुझे दात वेडेवाकडे आहेत, सरळ करण्यासाठी काहीतरी कर. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आजकाल वेडेवाकडे दात असण्याच्या समस्या वाढत आहेत आणि अनेक जणांना ज्यांचे वेडेवाकडे दात आहेत त्यांना हेच माहित नाही की नक्की काय ट्रीटमेंट केली जाते. आपले वेडेवाकडे दात सरळ होऊ शकतात का, सरळ जरी झाले तरी किती दिवसात होऊ शकतात, घरगुती उपायाने सरळ होऊ शकतात का, किंवा तुम्ही युट्यूबवर असे अनेक प्रकारचे व्हिडिओ बघितलेले असतील की जिभेचं प्रेशर द्या किंवा बोटाने दात दाबा मग आपले दात सरळ होतील, अशा प्रकारचे व्हिडिओ बघितले असतील. खरंच तसं करण्यामुळे आपले दात सरळ होऊ शकतात का, किंवा ऑथेंटिक ट्रीटमेंट कोणती आहे ज्यामुळे आपले सरळ दात होऊ शकतात, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात अगोदर वेडेवाकडे दात नक्की काय येतात, याची काय कारणे आहेत हे बघू. सगळ्यात पहिलं कारण आहे, जर आपली जन्मतात जबड्याची साईज छोटी असेल तर. आता अनेक वेळेस पूर्वीच्या काळामध्ये जबड्याची साईज खूप जास्त मोठी असायची, याच कारणामुळे त्यांना अक्कलदाढ सुद्धा व्यवस्थित यायची. परंतु आजकाल जबड्याची साईजच छोटी छोटी होत चाललेली आहे, या कारणामुळे अनेक जणांना अक्कलदाढ येतच नाही आणि जरी आली तरी अक्कलदाढ वेडीवाकडी येत आहे आणि अनेक वेळेस अक्कलदाढ काढायची गरज पडत आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय, काळानुसार बदल होत आहे आणि यामध्ये जबड्याची साईजच छोटी येत आहे. जबड्याची साईजच छोटी आल्यामुळे त्यामध्ये आपले 32 दात सामावू शकत नाहीत, व्यवस्थितपणे बसू शकत नाहीत आणि याच कारणामुळे वेडेवाकडे दात येत आहेत. हे झालं पहिलं कारण. 2 नंबरचं कारण आहे, जर लहान मुलांचे दात खूपच लवकर पडले, दुधाचे दात हे जर खूप लवकर पडले तर यामुळे पण येणाऱ्या दाताला डिरेक्शनच समजत नाही की आपल्याला नक्की कुठे यायचं आहे आणि याच कारणामुळे येणारा जो परमनंट दात असतो तो वेडा वाकडा येत असतो. 3 नंबरचं कारण आहे, वेळेवर दात न पडणे किंवा उशिरा दात पडणे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा दात पडायला पाहिजे तेव्हा पडत नाही आणि याच कारणामुळे जो खालून परमनंट दात येणार आहे त्याला जागाच नसते, म्हणून तो वेगवेगळ्या डिरेक्शनला येत राहतो किंवा ज्या डिरेक्शनला यायचंय त्या ठिकाणी ऑलरेडी दुधाचा दात असल्यामुळं तो आपली दिशा चेंज करत असतो. यामुळे सुद्धा वेडेवाकडे दात होऊ शकतात. 4 नंबरचं कारण आहे, जर अंगठा वगैरे चोखायची सवय असेल तर. तुम्ही बघितलं असेल की अनेक लहान मुलांना अंगठा वगैरे चोखायची सवय असते, तर या कारणामुळे सुद्धा त्यांचे वेडेवाकडे दात येऊ शकतात. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलांच्या सवयीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारची सवय असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांचे वेडेवाकडे दात नाही व्हायला पाहिजे तर ही सवय आपण लवकरच मोडायला पाहिजे. पुढचं कारण आहे, जर एखादा हिरड्यांचा आजार असेल तर. आता अनेक वेळेस जिंजावायटिस वगैरे असू शकतं, पेरिओडॉन्टायटिस, ह्या काही हिरड्यांचे आजार आहेत. जर अशा प्रकारचा जर तुम्हाला हिरड्यांचा आजार असेल तर यामुळे सुद्धा वेडेवाकडे दात होऊ शकतात. पुढचं कारण आहे, जर तुम्हाला मार लागला किंवा खेळताना वगैरे आपण तोंडावर पडलो तर. कोणतीही फिजिकल इंजुरी जर झालेली असेल तर यामुळे सुद्धा आपले वेडेवाकडे दात होऊ शकतात. तर हे काही कारण झाले ज्यामुळे आपले वेडेवाकडे दात होऊ शकतात. आता हे तुम्हाला समजलेलं आहे. तर आता नक्की यांना सरळ कसं करायचं, सरळ करण्याचे काय ऑप्शन आहेत, तर मी असे 3 ऑप्शन सांगणार आहे. परंतु शेवटचा पर्याय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला ब्रेसेस सुद्धा लावायची गरज पडणार नाही आणि तुम्ही ट्रीटमेंट करता हे सुद्धा कोणाला कळणार नाही. तर सगळ्यात पहिला पर्याय बघूया, मेटल ब्रेसेस लावणे. आता सगळ्यांनाच माहित आहे, जर आपले वेडेवाकडे दात असतील तर आपल्याला डेंटिस्ट कडे जाऊन ब्रेसेस बसवायचे असतात. डेंटिस्ट आपल्याला मेटलचे ब्रेसेस बसवत असतात किंवा आपल्या साधारण भाषेमध्ये बोलायचं झालं तर तार बसवून घ्यायची असते. तार बसवल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापर्यंत आपली ट्रीटमेंट चालते आणि या काळामध्ये आपले पूर्ण दात एकदम नॉर्मल होत असतात आणि जसे नॅचरल दात असायला पाहिजे अगदी त्या प्रकारे तुम्हाला डेंटिस्ट करून देत असतात. एवढा रिझल्ट असतो. तुमचे किती पण वेडेवाकडे दात असू द्या, डेंटिस्ट कडे जा, तुमचे दात सरळ होऊन जातील. हा एक पर्याय झाला. 2 नंबरचा पर्याय आहे, आता अनेक जणांना ब्रेसेस लावायला नको वाटतं कारण ते दिसताना खूप जास्त खराब दिसत असतं. तर आता यामध्येच ऍडव्हान्स मध्ये सिरॅमिक ब्रेसेस सुद्धा आलेले आहेत. सिरॅमिक ब्रेसेस लावल्यानंतर ज्या प्रकारे मेटलचे ब्रेसेस आपल्या तोंडामध्ये काळसर दिसत असतात आणि याच कारणामुळे अनेक जणांना ते ब्रेसेस नको वाटत असतात. तर आता सिरॅमिक ब्रेसेस आलेले आहेत जे ऍक्च्युअली दाताच्या कलर सारखे असतात. हे ब्रेसेस लावल्यानंतर अनेक वेळेस समोरच्याला कळत सुद्धा नाही की तुम्ही ब्रेसेस लावलेले आहेत कारण ते दाताच्या कलर सारखे असल्यामुळे मॅच होऊन जातात. म्हणून जर तुम्हाला
मेटल ब्रेसेस नको असतील तर तुम्ही हे ब्रेसेसचा पर्याय निवडू शकता. आणि 3 नंबरचा आणि सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आता आपल्याकडे अलायनर्स आलेले आहेत, क्लिअर अलायनर्स. म्हणजेच दाताच्या कलर सारखे किंवा प्लास्टिकचे एक ट्रे असतात, अशा प्रकारचे ट्रे असतात असं तुम्ही म्हणू शकता. आणि हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा लावू शकता. अशा प्रकारचे ट्रे आपल्याला दातावर लावून झोपायचं आहे आणि या ट्रेचा उपयोग तुम्ही तुमच्या मर्जीनुसार जेव्हा करायचा आहे तेव्हा करू शकता. आणि हे जर तुम्ही ट्रे वापरले तर हे कोणाला कळत सुद्धा नाहीत आणि काही दिवसामध्येच तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट पण येतो आणि तुमचे दात सरळ होत असतात. म्हणजेच यामुळे कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लावा आणि हे तुम्ही अलायनर लावलेत का नाही हे सुद्धा समोरच्याला कळत नाही. तर अशा प्रकारचे हे ट्रे आहेत किंवा प्लास्टिक कव्हर आहेत ज्यामुळे आपले दात सरळ होण्यास मदत मिळत असते. हा सगळ्यात चांगला सोपा पर्याय आहे. आता ज्यांना ब्रेसेस नको वाटतात त्यांच्यासाठी हा एक अत्यंत साधा सरळ सोपा असा उपाय आहे असं तुम्ही म्हणू शकता. हे झाले काही पर्याय जेणेकरून आपले दात सरळ होऊ शकतात, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट बघूया की जिभेनं प्रेशर दिल्यामुळे दात सरळ होतात का किंवा बोटानं दाबल्यामुळे सरळ होतात का. सगळ्यात अगोदर बघूया जिभेचं. तुम्ही जिभेनं किती जरी प्रेशर दिलं तर आपले दात सरळ नाही होऊ शकत. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा फक्त एकच दात बाहेर आहे, तोच मला सरळ करायचा आहे आणि आपण त्यावरच प्रेशर द्यायचा प्रयत्न करत असतो. परंतु ऍक्च्युली एक दात जरी बाहेर असला तरी संपूर्ण दात ऑक्लुजन मध्ये आणावे लागतात. म्हणून एक जरी दात बाहेर असेल आणि आपण त्याला जिभेनं प्रेशर देत असेल तर त्याने काहीच फरक पडणार नाही. आपल्याला डेंटिस्ट कडे जाऊनच ट्रीटमेंट केली तरच आपले दात सरळ होऊ शकतात. युट्यूबवर तुम्ही अनेक व्हिडिओ बघितलेले असतील ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जिभेनं प्रेशर लावा किंवा बोटाने दाब द्या तर याने काहीच होणार नाही, तुमचे दात सरळ होऊ शकत नाही. 2 नंबरचा आहे बाहेरून बोटाने प्रेशर देत राहिलं तर तुम्ही देऊन देऊन किती वेळ प्रेशर देत राहणार आहे, तर याचा सुद्धा काही फायदा होणार नाही. म्हणजेच जे जिभेनं प्रेशर द्या, बोटानं दाब द्या, तर या गोष्टीमुळे आपले दात कधीच सरळ होणार नाहीत ही गोष्ट घ्या. आणि अशा गोष्टींचा जर तुम्ही उपयोग करण्याचा प्रयत्न करत असाल तर आताच थांबवा. यामुळे तुम्हाला काहीच नाही भेटणार, उलट नुकसान होऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला खरंच तुमचे दात वेडेवाकडे आहेत आणि खरंच सरळ करायचे तर सगळ्यात चांगला आणि सोपा पर्याय आहे डेंटिस्टकडे जा. एकतर मेटल ब्रेसेस नाहीतर सिरॅमिक ब्रेसेस, प्लास्टिकचे कव्हर म्हणजे ज्याला मेडिकल लँग्वेज मध्ये क्लिअर अलायनर म्हणतात ते बसवून घ्या, तुमचे दात सरळ होतील. आय होप तुम्हाला तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न होते ते सर्व क्लिअर झालेले असतील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. जरी तुम्हाला काही डाऊट असतील तर कॉमेंट करून सांगा, त्यावर मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.